नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे ते म्हणजे आता इकडे मंजू किचनमध्ये काम करत असते. आता आर्यनला असं वाटतं आहे की मंजूच्या लग्नाचा निर्णय निघाला आहे, सगळे बोलणी सुरू आहे, तर माझंच लग्न होणार आहे. आता त्यावेळेस आर्यन मंजूच्या जवळ येतो. मंजूला म्हणतो की मी तुम्हाला सगळी मदत करेल, अगदी सगळी, तुम्ही काही गरज नाही आहे कसलंच टेन्शन घ्या, तुम्हाला सुट्टी असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त आराम करा, किचन त्यानंतर घरातली सगळी कामं सगळं मी बघून घेईल. त्यावेळेस मंजू म्हणते काय बोलतोय आर्यन, कळते का तुला? आर्यन म्हणतो हो मॅडम, खरंच सांगतोय मी तुम्हाला, तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका, माझ्यासोबत लग्न झाल्यानंतर तुम्ही एकदम बिनधास्तपणे आयुष्य जगा, तुम्हाला कसल्याही गोष्टीचं टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यावेळेस मंजू म्हणते आर्यन हे बघ, मला हे लग्न वगैरे काही करायचं नाही, कारण तुला माहिती आहे की माझ्या आयुष्यात सत्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. त्यावेळेस आर्यनचा चेहरा पडतो. आर्यनच्या मनात असं होतं की सारखं सत्या सत्या सत्या, मेला ना तो, आता काय आहे, बाद झालं ना, किती दिवस त्याच्या विचारात जगणार आहात तुम्ही, समोर एवढा मोठा मी आहे, माझा एकदा तरी विचार करा. त्यावेळेस आर्यन मंजूच्या जवळ यायला लागतो. तो तिला म्हणतो हे बघा मॅडम, सगळं मला माहिती आहे, पण तुम्ही किती दिवस असं एकटं राहणार आहे, तुमच्याकडे बघून मला वाईट वाटतं, तुमच्यासारखी एवढी तरुण तडफदार मुलगी अशी एकटी खितपत राहिल्यानंतर काय उपयोग आहे सांगा बरं, मग माझ्या जगण्याला अर्थ काय आहे? तेव्हा आता मंजू आर्यनला म्हणते की हे बघ, मला असं वाटतं की लग्नाचा निर्णय घरातली मोठी मंडळी आणि आजोबा हे सगळे मिळून घेतील, मला काही या लग्नाच्या निर्णयामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. आता असं म्हणल्यानंतर आर्यन मंजूच्या जवळ जायला लागतो. आता मंजू घाबरलेली असते, काही खरं नाही आहे. तेव्हा आर्यन मंजूच्या जवळ जातो, तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि किचनमध्येच दोघं उभे असतात. मंजू म्हणते काय करतोय आर्यन? त्यावेळेस आर्यन म्हणतो की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मॅडम, अगदी आधीपासून तुम्ही मला आवडत होता, पण त्यात तुम्ही सत्यासोबत लग्न केलं, त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं, पण नंतर मी हा विचार केला की ठीक आहे, तुम्ही खुश आहात ना, बस झालं. पण बघा ना, नियतीने आणि देवाच्या मनात सुद्धा हेच होतं की आपण दोघं एकत्र यावं, म्हणून तर सत्या गेला ना तुम्हाला सोडून आणि तुम्ही एकटे पडलात, कारण देवाला आपल्याला एकत्र आणायचं होतं. हे बघितल्यानंतर मात्र मंजूला राग येतो. मंजू म्हणते तुला कळतंय का, तू काय बोलतोस ते, आणि पहिला हात काढ माझ्या अंगावरचा, माझ्या अंगाला हात नाही लावायचा, माझ्यापासून दूर राहायचं. त्यावेळेस आर्यन मंजूचा हात घेतो आणि तिला म्हणतो की माझं तुमच्यावरती मनापासून प्रेम आहे मॅडम, तुमच्याशिवाय जगण्याचा विचारसुद्धा मी करू शकत नाही. आता मात्र मंजूला खूप राग आलेला असतो, मंजूची चिडचिड होत असते. मंजू आर्यनला म्हणते की बाद झाला, आता मला अजून ऐकून घ्यायचं नाही आहे, तू जा बरं इथून, नाहीतर मी ओरडेला, मी कोणाला तरी बोलवून घेईल. त्यावेळेस आर्यन म्हणतो मॅडम तुम्ही असं का करताय, तुम्ही माझ्याबद्दल जरा तरी विचार करा ना, मला काय वाटत असेल याचं. तेव्हा आता मंजू ऐकायला तयार नसते आणि आर्यन जबरदस्ती तिचा हात धरत असतो. त्यावेळेस थोडीशी मंजूचा आवाज वाढतो. लगेचच तिथं सत्या येतो. सत्या म्हणतो काय चाललंय इथं, आणि हे भाडे करू तू काय करतोयस इथं? आता सत्याला अचानक आलेलं बघून आर्यनची थतपप होऊ लागते. तो म्हणतो ते मी मॅडमला मदत करतोय. त्यावेळेस सत्या चिडतो आणि म्हणतो मदत करतो ही अशी, अंगाला हात लावून, आमच्या घरातल्या सुनांच्या अंगाला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली रे भाडेकरू, तू आत्ताच्या आत्ता ह्या घरातून चालता हो, आम्हाला गरज नाही असल्या भाडेकरूची. असं म्हणून आता आर्यनला सत्या घराबाहेर काढायला निघालेला असतो. आता सत्याला खूप राग आलेला असतो, कारण त्याने मंजूला हात लावलेला आहे, पण आता सर्वांसमोर तो दाखवू शकत नाही आहे. आता सर्वांसमोर आर्यनला सत्या घराबाहेर काढायला प्रयत्न करत असतो. त्यावेळेस सगळेच विचारतात काय झालंय नक्की, हा म्हातारा डोक्या बिक्या पडलाय का, असं मम्मी साहेब म्हणतात. त्यावेळेस आर्यन गप्प उभा असतो. तेव्हा सत्या आर्यनला म्हणतो तुझ्या तोंडाने सांगणार आहेस का मी सांगू? त्यावेळेस आर्यन गप्प बसतो. त्यावेळेस सत्या सर्वांना सांगतो की धाकट्या माझ्या नातसूनबाई किचनमध्ये काम करत होती आणि हा त्यांचा हात हातात घेत होता, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस आता आर्यन सर्वांना सांगू लागतो नाही नाही असं काही नाही आहे. आता मात्र पप्पांना मम्मीला कळतच नाही नक्की काय चाललंय. पप्पा म्हणतात हे काय चाललंय आर्यन, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती बरं का. त्यावेळेस आर्यन म्हणतो अहो तसं नाही आहे, मी तर मॅडमला फक्त हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तुम्ही आता सत्याला विसरा, आपण दोघं मिळून लग्न करूयात, पण मॅडम ऐकायला तयारच नाही आहेत. त्यावेळेस मात्र मम्मी साहेब म्हणतात हां बरोबर आहे बरोबर आहे, एक काम करूयात आर्यन, तुझं आणि हिजंच लग्न लावून टाकूयात आपण. आता मात्र सत्याला राग येतो की मम्मी साहेब नक्की काय विचार करतायत, आणि आर्यनने लगेचच बाजी पलटलेली असते. मम्मी साहेबांनी त्याची बाजू घेतली की लगेचच आर्यन म्हणतो हो मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण काय करणार मॅडम, माझं बोलणं ऐकायलाच तयार नाही, तुम्हीच सांगा मम्मी साहेब त्यांना काहीतरी. आता मम्मी साहेब लगेचच मंजूला म्हणतात ह्याच्याशी लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे का तुला, चांगला आहे की पोरगा. आता असं म्हणल्यानंतर सत्या म्हणतो माया तू जास्त नको दाखवूस तुझी माया हिच्यावरती, मी विचार करतोय आणि मी जो योग्य मुलगा असेल तोच माझ्या नातसूनीसाठी आणणार आहे, त्यामुळे लग्नाच्या निर्णयामध्ये कोणीही मध्ये आलेलं मला चालणार नाही आहे. आता सत्याने खडसावून सगळ्यांना सांगितलेलं असतं की मंजूच्या लग्नाचा निर्णय फक्त मीच घेणार आहे. आता मात्र आर्यनची बोलती बंद झालेली असते.
मंजूवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आर्यनला आता सत्याने चांगली शिक्षा दिलेली आहे। आता आर्यनचा पत्ता तर कायमचाच कट करून टाकलेला आहे। नक्की मालिकेत पुढं काय होणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू, आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।